सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ. या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या पद्धतीने साधा वर्तमान काळ याची वाक्य बनवायला शिकणार आहोत. साधा वर्तमान काळ याचं स्ट्रक्चर खालीलप्रमाणे असतं. यामध्ये सब्जेक्ट प्रथम, त्यानंतर व्हर्ब, त्यानंतर ऑब्जेक्ट, याप्रमाणे आपल्याला स्ट्रक्चर ठेवायचं असतं. एक वाक्य पहा, मी पाणी पितो. आता या वाक्यात सब्जेक्ट आहे मी, म्हणजे कर्ता आहे मी, पाणी हा कर्म आहे, तर पितो हे क्रियापद आहे. तर हे वाक्य कसं तयार करावं? आय ड्रिंक वॉटर याप्रमाणे. त्याचप्रमाणे पुढील वाक्य पहा, मी चहा बनवतो. यामध्ये सब्जेक्ट आहे आय, बनवतो हे क्रियापद म्हणजे मेक, आणि चहा हे कर्म आहे म्हणजे टी, आय मेक टी. मी फळे आणतो, आय ब्रिंग फ्रूट्स. यामध्ये मी हे सब्जेक्ट आहे, ब्रिंग हे क्रियापद आहे म्हणजे व्हर्ब, आणि फ्रूट्स हे ऑब्जेक्ट आहे म्हणजे कर्म आहे. मी फळे आणतो हे वाक्य आपण इंग्रजीमध्ये बनवायचं आहे, आय ब्रिंग फ्रूट्स याप्रमाणे ते तयार होईल. मी अननस खातो. पहा, या वाक्यात कर्ता आहे मी, क्रियापद आहे खातो, आणि कर्म आहे अननस. आता याप्रमाणे आपल्याला वाक्य बनवायचं आहे. मी अननस खातो, आय ईट पायनॅपल. मी भाजीपाला विकतो, आय सेल व्हेजिटेबल्स. पहा, या वाक्यात कर्ता आय, व्हर्ब सेल, आणि ऑब्जेक्ट व्हेजिटेबल्स. मी भाजीपाला विकतो, आय सेल व्हेजिटेबल्स. तो घराकडे जातो, ही गोज टू होम. यामध्ये कर्ता ही, क्रियापद गोज, आणि घराकडे हे इतर शब्द आहेत. तो घराकडे जातो, ही गोज टू होम. तो नदीत पोहतो, ही स्विम्स इन द रिवर. ही आणि शी किंवा इट हे कर्ता असतील तर क्रियापदास यस लावायचं. तो नदीत पोहतो, ही स्विम्स इन द रिवर. तो मित्रांना मदत करतो. यामध्ये कर्ता तो आहे म्हणजे सब्जेक्ट ही, त्यामुळे क्रियापदास यस लावलेला आहे. ही हेल्प्स टू फ्रेंड्स. या ठिकाणी क्रियापद हेल्प आहे, त्यामुळे क्रियापदाला यस लावायचं आहे. ही हेल्प्स टू फ्रेंड्स. तो लवकर येतो. कर्ता तो म्हणजे ही आहे, त्यामुळे क्रियापदास यस लावायचं आहे, म्हणजे क्रियापद आहे कम, त्याला यस लावायचं आहे. ही कम्स अर्ली. तो लवकर येतो, ही कम्स अर्ली. तू पुस्तक वाचतो, यू रीड बुक. बघा, आय, यू, दे आणि वी हे जर कर्ता असतील तर क्रियापदास यस लागत नाही. तू पुस्तक वाचतो, यू रीड बुक. यामध्ये कर्ता यू होता. ते खिडकी उघडतात. कर्ता ते आहे म्हणजे सब्जेक्ट काय असेल, दे. उघडतात हे क्रियापद आहे, त्यामुळं व्हर्ब आहे ओपन, आणि कर्म आहे खिडकी, विंडो. ते झाडावर चढतात, दे क्लाइंब ऑन द ट्री. दे हे सब्जेक्ट आहे, क्लाइंब हे व्हर्ब आहे, आणि ऑन द ट्री हे इतर शब्द आहेत. ते झाडावर चढतात. ती गाणे गाते, शी सिंग्स अ सॉन्ग. शी सिंग्स अ सॉन्ग. जर कर्ता ही, शी, इट असेल तर क्रियापदास यस लावायचे. इथं क्रियापद आहे सिंग, त्याला यस लावलेलं आहे. शी सिंग्स अ सॉन्ग. साधा वर्तमान काळात असं घडतं. ती खो खो खेळते, शी प्लेज खो खो. सब्जेक्ट शी, व्हर्ब प्लेज, ऑब्जेक्ट खो खो. सब्जेक्ट प्लस व्हर्ब प्लस ऑब्जेक्ट याप्रमाणे हे वाक्य तयार होईल. आम्ही गृहपाठ पूर्ण करतो. कर्ता आम्ही आहे म्हणून सब्जेक्ट घ्यायचं आहे वी. पूर्ण करतो हे क्रियापद आहे, व्हर्ब असेल कंप्लीट. गृहपाठ हे कर्म आहे, ऑब्जेक्ट असेल होमवर्क. वी कंप्लीट होमवर्क. आम्ही दररोज शाळेत जातो, वी गो टू स्कूल डेली. कर्ता वी आणि क्रियापद आहे गो. वी गो टू स्कूल डेली. याप्रमाणे हे वाक्य इंग्रजीमध्ये आपण तयार केलं आहे. ती चित्र काढते, शी ड्रॉज पिक्चर. सब्जेक्ट शी, व्हर्ब ड्रॉज, आणि ऑब्जेक्ट पिक्चर. म्हणजे कर्त्यानंतर इंग्रजीमध्ये वाक्य बनवताना कर्त्यानंतर क्रियापद येतं आणि शेवटी कर्म येतं. मी बाकावर बसतो, आय सिट ऑन द बेंच. तो प्रयत्न करतो, ही ट्राईज.
या वाक्यामध्ये कर्म नाही, त्यामुळं कर्त्यानंतर फक्त क्रियापद आलेलं आहे. अशाच प्रकारचे आणखी व्हिडिओ आपण या ठिकाणी बनवणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. थँक्स फॉर वॉचिंग.